सोलापुरात जिल्हा परिषदेसाठी बोरामणी गटातून तिकीट मागितल्यानंतर आपल्याला धमकी दिली। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेंनी जीवे मारण्याची धमकी दिली होती। शिवसेना नेत्या अनिता माळगे यांनी गृहराज्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। तर आपण तिकीट नाकारले मात्र धमकी दिली नाही, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेंनी आरोप फेटाळलेत। तर मी ज्यांना पक्षात आणले माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, तर ह्यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये घेतले तर घेतल्यानंतर असं मला आता वाटू लागलं की मीच माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले। नाही, तसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही। आणि सगळ्यांना माहीत आहे सिद्धाराम म्हेत्रे कसा आहे, काय आहे, कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापटसुद्धा मारला नाही, गोळ्या घालायची तर लाभची गोष्ट। हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं। मग त्यांनी जिल्हा परिषदेचा तिकिटासाठी प्रयत्न करत होते। तिथं आमचा धनेश साचलार म्हणून पहिल्यापासून काम करत होता। आम्ही त्यांना सांगितले बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही, ते धनेश साचलारांनी तयारी केलेली आहे। म्हणजे जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक सीट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून तिने गोंधळ सुरू केलेलं आहे। असलं काहीतरी दबाव आणून वरच्या लोकाला म्हणजे मुलाखत दिलं तर वरच्या लोकांपर्यंत जाईल असं तर परवा त्याने मीटिंगमध्ये पण मुंबईमध्ये त्याने शिंदे साहेबांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।